नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. आज खूप साऱ्या कंपनीजनी त्यांचे रिझल्ट अनाउन्स केलेले आहेत. ते आपण कव्हर करणार आहोत. तेच युद्धावरती काय अपडेट चालू आहे, सीज फायर पण एक्सटेंड होतंय का, हे चेक करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे विप्रो बद्दल. तर विप्रोने Q4 FY26 चा निकाल जाहीर केलेला आहे. त्यांनी 3,502 कोटी म्हणजे मागील वर्षापासून 12.27% जास्त प्रॉफिट नोंदवलेला आहे. तसेच त्यांचा रेव्हेन्यू मागच्या वर्षीपेक्षा 7.69% वाढून तो 24,236 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. तसेच विप्रोने सर्वात मोठी घोषणा केलेली आहे की ती म्हणजे ते 15,000 कोटींचे शेअर हे बायबॅक करणार आहेत. टोटल 60 कोटी शेअर्स ते ₹250 पर शेअरनी बायबॅक करणार आहेत. मित्रांनो, लक्ष द्या की कंपनी जेव्हा बायबॅक करते म्हणजे ती स्वतःहून सांगते की त्यांचे स्वतःचे शेअर्स हे स्वस्त आहेत आणि ते स्वतः ते विकत घेत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो HDFC AMC बद्दल. तर HDFC असेट मॅनेजमेंटने आज Q4 FY26 निकाल जाहीर केला. Q4 प्रॉफिट हा 622.66 कोटींचा होता, जो मागील वर्षापेक्षा 2.48% ने कमी आहे. पण तुम्ही इयरली प्रॉफिट बघायला गेला तर फायनान्शियल इयर 26 मध्ये कंपनीने 2,859 कोटीचा प्रॉफिट दाखवलेला आहे, जो की मागच्या वर्षीच्या म्हणजे फायनान्शियल इयर 2025 पेक्षा हा 16% जास्त आहे. आणि जर तुम्ही रेव्हेन्यू बघायला गेलात तर Q4 मध्ये 1,051 कोटींनी म्हणजे इयर ऑन इयर 16% रेव्हेन्यू मध्ये वाढ झालेली आहे. टोटल असेट हे कंपनीचे 9,988 कोटींवर पोहोचलेले आहे. बोर्डने ₹54 पर शेअर फायनल डिव्हिडंड सुद्धा जाहीर केलेला आहे, जो की मागच्या वर्षीपेक्षा खूप जास्त आहे. मार्केटने काल HDFC AMC चा शेअर खाली पाठवला कारण Q4 क्वार्टर रिझल्ट हा थोडा घसरलेला दिसून आला. पण वार्षिक पिक्चर बघता म्हणजे पूर्ण वर्षाचा रेव्हेन्यू बघता आपण ही कंपनी मजबूत आहे आणि म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही 68 लाख करोडच्या AUM सह रेकॉर्ड ब्रेकिंग करत आहे. HDFC AMC हा फायनान्शियलायझेशन ऑफ इंडियाचा प्युअर प्ले आहे. जेव्हा शेअर क्वार्टरली रिझल्टमुळे खाली येतो तेव्हा लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी हा अक्युम्युलेट ऑपॉर्च्युनिटी असते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एंजल वन बद्दल. तर एंजल वन ब्रोकिंगने काल Q4 FY26 चा रिझल्ट जाहीर केलेला आहे. अॅनालिस्टचा अंदाज आहे की प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पॅट हा कंपनीचा 310 ते 355 कोटीचा राहू शकतो. रेव्हेन्यू सुद्धा 1,400 ते 1,550 कोटीपर्यंत अपेक्षित आहे. मागील Q3 मध्ये नेट प्रॉफिट मार्जिन हा 25.2% वरून 17.5% खाली आलेला आहे. पण बिझनेस मोमेंटम हा मजबूत आहे. Q4 मध्ये ऑर्डर्स ह्या 31.6% इयर ऑन इयर वाढलेल्या आहेत. तसेच क्लायंट बेस सुद्धा 25.5% इयर ऑन इयर वाढलेला आहे. शेअर गेल्या 1 महिन्यामध्ये 30% उसळलेला आहे. आता बाजार रिझल्ट येण्याची वाट बघतोय. अर्निंग कॉल हा आज सकाळी 11 वाजता आहे. त्यात मॅनेजमेंट गायडन्स महत्त्वाची असेल. मार्केट व्हॉलॅटिलिटीमुळे ब्रोकिंग इंडस्ट्रीला फायदा होत आहे. जितके जास्त व्हॉल्यूम तेवढं जास्त प्रॉफिट होत आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मोदी सरकारच्या फंड ऑफ फंड 2.0 बद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड 2.0 जाहीर केलेला आहे. 10,000 कोटींचा कॉर्पस डीप टेक, मॅन्युफॅक्चरिंग आणि अर्ली स्टेज स्टार्टअपसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. DPIITच्या नोटिफिकेशननुसार सेबी रजिस्टर्ड AIFs म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्सद्वारे हे फंड डिप्लॉय केले जातील. AI, सेमीकंडक्टर, EV बॅटरी, स्पेस टेक, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग या सेक्टर्सवर सर्वात जास्त फोकस केला जाईल. 2016च्या पहिल्या FOF मध्ये 103 प्लस AIF आणि 1,000 प्लस स्टार्टअपला फायदा झाला होता. ही 2.0 आवृत्ती त्यापेक्षा मोठी आहे. क्वार्टर 1 2026 मध्ये इंडियन स्टार्टअपना 18,240 कोटी रुपये मिळाले, जे की Q4 25 पेक्षा 23% जास्त आहे. आणि सरकारचे हे 10,000 कोटी त्या मोमेंटमला आणखी गती देतील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अंबुजा सिमेंट बद्दल. तर मित्रांनो, अंबुजा सिमेंट जे की अडानी सिमेंटचा पार्ट आहे, त्यांनी पेन्ना सिमेंटचे $1.3 बिलियन मध्ये ॲक्विजिशन केलेले आहे. यामुळे अडानी सिमेंटचा इंडिया वाईड मार्केट शेअर हा 2% ने वाढलेला आहे. तसेच साऊथ इंडिया मधील मार्केट सुद्धा 8% वाढलेला आहे. पेन्ना सिमेंट ही आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका मध्ये मोठी प्रोड्युसर आहे. अडानी ग्रुप आधीपासून अंबुजा आणि ACC द्वारे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये टॉप 3 मध्ये आहे.
इंडियामध्ये सध्या इन्फ्रास्ट्रक्चर बूम सुरू आहे. पीएम गतिशक्ती, स्मार्ट सिटीज, अफोर्डेबल हाऊसिंग ह्या स्कीम चालू आहेत. सरकारने 12.2 लाख करोड कॅपेक्स बजेट ठेवलेला आहे आणि याचा डायरेक्ट फायदा हा सिमेंट सेक्टरला होईल. आणि हीच ऑपॉर्च्युनिटी साधून घेण्यासाठी अंबुजा सिमेंटनी हे ॲक्विजिशन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, अंबुजा सिमेंट एसीसी शेअर्स नक्की ट्रॅक करा. इन्फ्रास्ट्रक्चर प्लेसाठी सिमेंट सेक्टर आता टॉप चॉईस आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, वारे रिन्युएबल एनर्जीज बद्दल. तर वारे रिन्युएबल टेक्नॉलॉजीज काल Q4 FY26 चा निकाल जाहीर केलेला आहे. इराण वॉरमुळे जगभरात फॉसिल फ्युएलच्या पर्यायांकडे आता वळण्याची घाई वाढलेली आहे. जर्मनी सारख्या देशांनी आधीच फ्युएल टॅक्स कट केलेला आहे. वारे हे इंडियाच्या सोलर सेक्टरमधील टॉप प्लेअर आहे. सोलर पॅनेल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये USA ला ते एक्सपोर्ट करतात. ट्रम्पच्या 125.87% सोलर ड्युटीमुळे इंडियाकडून एक्सपोर्टवर दबाव आलेला होता, पण तरी त्यांची डोमेस्टिक डिमांड ही बूमवर आहे. त्यामुळे याचा काही जास्त तर फरक पडत नाहीये. इंडियाने फायनान्शियल इयर 26 मध्ये 25 गिगावॅटची नवीन सोलर कॅपॅसिटी ऍड केलेली आहे. अडानी ग्रीन, NTPC रिन्युएबल, वारे हे सगळे रिन्युएबल कंपनीज आता डिफेन्सच्या बरोबरीने सेफ सेक्टर मानले जात आहेत. तर मित्रांनो, Q4 सीझन पीकवर चालू आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे Q4 रिझल्टच्या समरायझेशनची. तर मित्रांनो, कालचा दिवस हा Q4 रिझल्टसाठी एक बंपर दिवस होता. विप्रो, HDFC, एंजल वन, क्रिसिल, HDFC लाईफ, वारे रिन्युएबल टेक, अशोक इंडस्ट्रीज या 12 पेक्षाही जास्त कंपन्यांनी काल निकाल जाहीर केलेला आहे. क्रिसिल हे एक रेटिंग एजन्सी आहे, त्यांचेही काल निकाल आले. हे इंडियाच्या क्रेडिट मार्केटच्या हेल्थचे इंडिकेटर आहे. HDFC लाईफ इन्शुरन्समुळे इंडियाचं लाईफ इन्शुरन्स सेक्टर कसं आहे ते दिसून येते. तसेच पुढच्याही महत्त्वाच्या काही डेट्स आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये HDFC बँक, ICICI बँक हे यांचे रिझल्ट येणार आहेत. हे 18 एप्रिलला यांचे रिझल्ट येतील, म्हणजे की उद्या. इन्फोसिसचे रिझल्ट हे 23 एप्रिलला येईल. HDFC FMCGचे रिझल्ट हे 24 एप्रिलला येतील. तर Q4 रिझल्ट सीझनमध्ये मार्केट व्हॉलेटिलिटी जास्त असते, त्यामुळे बाय द डिप ही स्ट्रॅटेजी नक्की वर्कआउट होऊ शकते. मित्रांनो, HDFC बँकचा निफ्टीमध्ये 12% वेट आहे. HDFC बँकचा रिझल्ट जर चांगला आला तर निफ्टी 500 पॉईंट्सने वाढू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, US इराणच्या युद्धात भारताच्या स्ट्रॅटेजिक सायलेन्स बद्दल. तर हार्मुझ स्ट्रेट बंद असताना इंडियाने क्लेवर स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. रशियाकडून डिस्काउंटेड क्रूड ऑइल हे घेणं चालूच ठेवलेलं आहे. रशिया आपलं LNG आणि क्रूड एशियाला 40% डिस्काउंटने देतो आणि भारत याचा सर्वात मोठा बेनिफिशियरी ठरलेला आहे. इंडियाने US इराण युद्धात एकही बाजूला थेट सपोर्ट दिलेला नाही. स्ट्रॅटेजिक सायलेन्सच म्हणावं लागेल. RBIने मार्च 2026 मध्ये इंटरनॅशनल रेमिटन्ससाठी सेम डे क्रेडिट सुरू केली होती आणि याच्यामुळे ग्लोबल ट्रेड कनेक्टिव्हिटी वाढत आहे. भारत मार्चमध्ये रशियाकडून 1.7 मिलियन बॅरेल्स पर डे तेल घेत होता आणि यामुळे ग्लोबल रशियन ऑइल रेव्हेन्यू हा वाढलेला आहे. इंडिया रशिया ऑइल डीलने इंडियाला क्रूड शॉक पासून वाचवलेलं आहे. हे इंडियाच्या डिप्लोमॅटिक स्किलचं यश आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे वॉर अपडेट बद्दल. तर पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर हे बुधवारी थेट तेहरानला पोहोचले आणि त्यांनी वॉशिंग्टनकडून इराणला एक निरोप पोहोचवला. त्यामुळे मित्रांनो, दुसऱ्या फेरीच्या वाटाघाटी पुढच्या काही दिवसात इस्लामाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. सीज फायर ही एप्रिल 21 ते 22 ला संपते, पण या सीज फायरला एक्सटेन्शन भेटावं असं दोन्ही बाजूंनी मान्यता भेटत आहे. मुख्य अडचण म्हणजे इराण बोलत आहे की आम्ही न्यूक्लिअर वेपनवर काम करणं हे 5 वर्षासाठी थांबू शकतो, पण अमेरिकेला वाटतं हे इराणने 20 वर्षासाठी तरी थांबावं आणि हाच अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, सीज फायर जर यशस्वी झाला तर क्रूड ऑइल हा $80 ते $85 पर्यंत येऊ शकतो. निफ्टी सुद्धा 500 ते 700 पॉईंटनी उसळू शकते. जर बोलणे फुटले तर क्रूड ऑइल हे $110 वर जाऊ शकते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट प्लॅन असणे आवश्यक आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बद्दल. तर डोनाल्ड ट्रम्पने फॉक्स बिझनेसला सांगितलं आहे की ही वॉर जवळजवळ संपलेली आहे आणि आम्ही त्यांना टोटली उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे आणि यामुळे स्टॉक मार्केट लवकरच बूम करणार आहे. अमेरिकेचा हर्मुझवरती संपूर्ण नाकाबंदी कायम आहे. इराणचा आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापार हा 100% बंद आहे. तरीही संभाव्य शांतता करारामुळे बाजारात आशा निर्माण झालेल्या आहेत. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कालच्या सेन्सेक्स बद्दल. तर काल सेन्सेक्स हा 77,988 वरती बंद झाला, जो की -0.16% ने कमी होता. निफ्टी सुद्धा 24,196 वरती बंद झालेला आहे
जो की -0.14% होता. सकाळी बाजार वरती होता पण दुपारी इराण अनसर्टेनिटीमुळे गेन गमावे लागलेले आहे. डेली चार्टवरती छोटी बेरिश कॅन्डल तयार झाली होती. लोवर्स हे विक्स असल्याने शेवटी थोडी रिकव्हरी ही आलीच. याचा अर्थ बियर्स आणि बुल्स दोन्हींमध्ये समतोल निर्माण होतोय. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो गोल्ड बद्दल. तर काल MCX गोल्ड जून फॉर्च्यून हा 1,54,906 रुपये पर 10 ग्रॅम्स वर ट्रेड झालेला आहे, ज्याच्यामध्ये 0.62% ची वाढ झालेली आहे. तसेच सिल्वर गोल्डला मागे टाकलेला आहे की सिल्वर हा काल 1.1% वाढलेला आहे. US इराण शांतता वाटाघाटीच्या आशेने मेटल तेजीमध्ये आले आहेत. जेव्हा युद्ध संपतं तेव्हा गोल्ड थोडं पडतं, पण इंडस्ट्रियल सिल्वर हे वाढत राहतो. होप सो मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओमुळे अपडेटेड झाला असाल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अपडेट्स घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.